नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युनिक पूजा रंगोलीज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण लँडस्केप रांगोळी पाहणार आहोत। लँडस्केप रांगोळी म्हणजे मराठीमध्ये आपण याला निसर्ग चित्र असंही म्हणू शकतो। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण खडूच्या मदतीने सुरुवातीला चित्र काढून घेतलं आहे, ज्याच्यामध्ये डोंगर, दरी आणि पाण्यामध्ये उभी असणारी बोट दाखवलेली आहे। आणि आता आपण कलर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आपण पहिली शेड देत आहोत, ती म्हणजे पिवळ्या कलरमध्ये केशरी कलर, दोन्हीही सेम प्रमाणात घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही शेड देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर केशरीमध्ये लाल कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि ती वरच्या बाजूला व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघू शकता त्या प्रकारे कलर करून घ्यायचा आहे आणि दोन्ही कलर व्यवस्थित मर्ज करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले वेगवेगळ्या शेड्स दिसणार नाहीत। मैत्रिणींनो, आपण जी 2 नंबरला शेड दिलेली आहे त्या शेडमध्ये थोडासा आणखी लाल कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोंगराला आपण तो कलर देऊन घेणार आहोत, म्हणजे आपला डोंगर व्यवस्थित उठून दिसेल। आता आपण जी डोंगराला दिलेली तिसरी शेड आहे त्याच्यामध्ये थोडासा काळा कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ढगांच्या ठिकाणी थोडासा डार्क कलर देऊन घ्यायचा आहे। वरच्या भागामध्ये आपण जो कलर देऊन घेतला आहे सेम तोच कलर खालच्या भागामध्येही देऊन घेणार आहोत। सुरुवातीला आपण केशरी आणि पिवळा कलर मिक्स केलेली आपली पहिली शेड देऊन घेणार आहोत आणि खालच्या बाजूला आपली दुसरी शेड मिक्स करून घ्यायची आहे आणि याही शेड्स आपण व्यवस्थित मर्ज करून घ्यायच्या आहेत।
मैत्रिणींनो, आता आपण सूर्य काढणार आहोत. त्याच्यासाठी ज्या ज्या शेड्स लागणार आहेत त्या मी आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी इथे आय बटनमध्ये देईल आणि डिस्क्रिप्शनमध्येही त्या व्हिडिओची लिंक देईल. एकदा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे त्याच्यामध्ये सूर्य कसा काढायचा, कोणत्या कोणत्या शेड्स देणं महत्त्वाचं आहे त्या व्हिडिओमधून गोष्टी सगळ्या तुमच्या क्लिअर होतील. त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघायला विसरू नका. मैत्रिणींनो, आता आपण पाण्यामध्ये सूर्याचा प्रकाश पडून पाणी चमकत आहे असं दाखवण्यासाठी आपण पांढऱ्या रांगोळीमध्ये पिवळी रांगोळी मिक्स करून घ्यायची आहे. दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचं आहे. काही ठिकाणी रेषाही मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर याच कलरमध्ये आपण थोडासा पांढरा कलर आणखी मिक्स करून घ्यायचा आहे आणि तोही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जास्त पाणी चमकत आहे असं दाखवायचं आहे त्या ठिकाणी आपण थोडासा पांढरा कलरचा वापर करणार आहोत. काही ठिकाणी ओरिजिनल पिवळ्या कलरचा थोड्याशा प्रमाणात वापर करून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गरज वाटत आहे त्या ठिकाणी. आता आपण पाण्यामध्ये उभी असणारी बोट दाखवणार आहोत. त्याच्यासाठी काळ्या रांगोळीच्या मदतीने आपण ही बोट काढून घेणार आहोत. आता आपण पाण्यामध्ये बोटीची सावली पडलेली ही दाखवणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे थोडा थोडा काळा कलर स्प्रेड करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपली ही निसर्ग चित्राची सुंदर आणि एकदम आकर्षक अशी रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.